नमस्कार, मी निकिता जंगले विदर्भ टीव्हीमध्ये आपले हार्दिक स्वागत करते। आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सातत्याने चुकीच्या गोष्टी असो किंवा चुकीचं राजकारण असो किंवा असं म्हणता येईल की चुकीच्या जे काही व्यवस्थापन किंवा प्रशासन आहे त्यावर सातत्याने आवाज उठवला। हो, मी नितीन रोंगे सर यांच्याबाबत बोलत आहे। सर महाविदर्भ जनजागरण या संस्थेचे संचालक आहे आणि सोबतच 5 वर्षापासून ते या NGO द्वारे विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे आणि विदर्भासाठी खास करून काम करत आहे। आजच्या मुलाखतीबाबत बोलायला गेलं तर आजच्या मुलाखतीचा विषय खूप गंभीर आहे, खोल आहे असं म्हणता येईल, कारण की सातत्याने हा प्रश्न उठत आलेला आहे, तो म्हणजे रोजगार समस्या। सर, या मुलाखती दरम्यान मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो आणि पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की रोजगार समस्यांविषयी तुमचं काय मत आहे? तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून याकडे बघता? हे बघा मॅडम, विदर्भातील जी बेरोजगारीची जी समस्या आहे ती फार भयानक आहे। आज आपण नागपूरसारख्या इतक्या मोठ्या शहरात राहतो। नागपुरातली कुठलीही गल्ली, कुठलीही लोकॅलिटी म्हणजे लोअर क्लास, लोअर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप किंवा हायर इन्कम ग्रुप, तुम्ही एका गल्लीतले 20 घरं मोजा, त्या 20 घरांपैकी मिनिमम 15 ते 16 घरातली मुलं ही पुण्या, मुंबई, नोएडा अशा शहरांमध्ये नोकऱ्यांसाठी मायग्रेट झालेली आहे। हा आता आपल्या इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरं एक आहे की ह्या सगळ्या इंडस्ट्रीज त्या भागात आहे, आपली मुलं तिथे जाऊन नोकरी करतात। आता तुम्ही विदर्भाच्या हिशोबाने त्याचा विचार करा की विदर्भात इंडस्ट्री किंवा सेवा सेक्टर किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज नाही आहे, याला काय लागतं? जमीन। तुम्ही या पॉईंटमध्ये आता आपण जिथे बसलेलो आहोत, तुम्ही चारी दिशांनी 20 मिनटं चालले जा, तुम्हाला ॲबंडंट ओपन लँड मिळते जिथे तुम्ही इंडस्ट्री सेटअप करू शकता। आपली MIDC खाली पडलेली आहे। दुसरी एक गोष्ट आहे इंडस्ट्रीला लागणारी, ती म्हणजे पाणी। विदर्भात पाण्याची इतकी मुबलक उपलब्धता आहे की विदर्भातली 80% जमीन ओलिताखाली येऊन आपण इंडस्ट्रीजला भरपूर पाणी देऊ शकतो। प्रॉब्लेम आहे विदर्भातल्या पाण्याचं नियोजन नाही आहे। तिसरी गोष्ट काय लागते इंडस्ट्रीला? पॉवर। लक्षात घ्या मॅडम, 70% महाराष्ट्राची पॉवर विदर्भ प्रोड्यूस करतो आणि ही सगळी पॉवर मुंबई, पुणे, ठाणे या बेल्टमध्ये कन्झ्युम होते, तिथल्या इंडस्ट्रीज चालतात। राहिला शेवटी म्हणजे कुशल मनुष्यबळाचा प्रश्न, म्हणजे ट्रेंड मॅनपॉवरचा प्रश्न। दरवर्षी बघा आपल्या इथले मुलं जून झाला, नोव्हेंबर, डिसेंबर झाले की ट्रेन आणि बस भरून भरून जातात। त्यामुळे झालेलं काय आहे, विदर्भ, नागपूर आणि अनेक बाकीची शहरं, चंद्रपूर असू द्या, गोंदिया असू द्या, वर्धा असू द्या, ही सगळी शहरं काही वर्षांमध्ये फक्त रिटायर्ड लोक राहतील इथे। त्या मायबापांना वाटत नसेल का की आमच्या मुलांनी इथे राहावं? आणि तुम्ही तिथल्या मुलांशी बोलून बघा, ती सगळी मुलं इथे येऊन काम करायला तयार आहेत। म्हणजे असलेल्या पगारापेक्षा 10-20% कमी पगारावर इथे येऊन काम करायला तयार आहेत। समजा एक इन्फोसिस आहे, इन्फोसिस पुण्याला, इन्फोसिस नागपूरला आली, त्या मुलांना नागपूरला यायची तयारी आहे, पण इथे कोणाचं राजकीय लक्षच नाही आहे। त्या कंपनीला किती मोठं सेव्हिंग आहे आणि नागपूर तसं वेल कनेक्टेड आहे, विदर्भ वेल कनेक्टेड आहे, पण केवळ राजकीय शक्तीचा अभाव असल्यामुळे आपल्या इथं हे उद्योग येत नाही आणि गेल्या 30 वर्षापासून जे चालू आहे ते पुढचे 300 वर्ष असंच चालू राहणार आहे की मायबापांनी मुलांना जन्म इथे द्यायचा, त्यांच्या ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण इथे करायचं, त्यांच्यावरती सगळं खर्च करायचा आणि मुलांनी साध्या नोकऱ्या करायला पुण्या, मुंबईला जायचं। ही काळ्या आता दगडावरची रेघ आहे। याच्यामुळे दुसरा प्रॉब्लेम काय झालेला आहे, माझ्याकडे आकडेवारी आहे म्हणून तुम्हाला बोलतो की औद्योगिक व सेवा क्षेत्र जे आहे म्हणजे इंडस्ट्रीयल अँड सर्व्हिस सेक्टर आहे, त्याच्यात उर्वरित महाराष्ट्रात, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, मुंबई वगळून, मुंबई हे टोटली एक वेगळं युनिट आहे। हजारामागं 785 लोकांना रोजगार मिळतो, मराठवाड्यात हजारामागं 570 लोकांना रोजगार आहे आणि विदर्भात हजारांपैकी फक्त 382 मुलांना रोजगार मिळतो आहे मॅडम। म्हणजे तुम्ही तफावत बघा किती मोठी आहे। त्यामुळे विदर्भात बेरोजगारीचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न आहे। सर, खरं सांगायला गेलं तर रोजगाराच्या समस्या ज्या वाढत आहे विदर्भामध्ये, जर रोजगाराच्या समस्या सोडवल्या गेल्या तर त्याचा फायदा काय होईल? युवकांना काय फायदा होईल त्याचा? हे बघा मॅडम, म्हणजे आपल्या इथून जे आता मी सांगितलं ना की लोक बाहेर चालले आहेत, हे जे मायग्रेशन आहे हे नॉन व्हॉलेंटरी मायग्रेशन आहे, म्हणजे इच्छा नसताना केलेलं मायग्रेशन आहे। एक असतं व्हॉलेंटरी मायग्रेशन, म्हणजे प्रत्येक जागेतले लोक दुसऱ्या जागी जातात ना नोकऱ्या करायला, पण ते बेटर अपॉर्च्युनिटीसाठी करतात। आपल्या इथे कसं हे बंद झालेलं आहे एका ठिकाणी, म्हणजे तुम्ही आले इथे शिका, ग्रॅज्युएशन झाले की तुम्हाला इथे नोकऱ्या नाही, मग तुम्हाला काय करायचं तर बाहेर जायचं। हे नको व्हायला। इथली मुलं जर इथे राहिली, इथला टॅलेंट राहील,
सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, आज समजा नागपुरात किंवा विदर्भात एक 25,000 रुपये देणाऱ्या 10 लाख नोकऱ्या तयार झाल्या. मी सांगून राहिलो 25,000 रुपयेच द्या, 10 लाख रुपये नोकऱ्या, 5 लाख नोकऱ्या तुम्ही क्रिएट करा. इथला पैसा इथेच राहील. आलं लक्षात? ते मुलं इथेच राहतील, इथलंच घरभाडं देतील, इथल्याच पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरतील, इथल्याच वस्तू विकत घेतील, इथल्या इकॉनॉमीला बूम मिळेल. पण आता होऊन काय जात आहे, ही सगळी मुलं तिथे जातात, आपला सगळा पैसा तिकडे जातो आणि इकडे काहीच परत येत नाही. त्यामुळे विदर्भ दिवसेंदिवस खाली होत चालला आहे आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या फ्लरिश होत चालल्या आहेत. खरं सांगायला गेलं तर हा प्रश्न आत्ताचा नाही आहे. खूप कालांतराने म्हणजे खूप आधीपासून सातत्याने हा प्रश्न उठत आहे की रोजगाराच्या समस्या, आणि सरकार बदलतंय पण प्रश्न मात्र तोच आहे. तर याविषयी तुम्ही काय म्हणाल? सरकार बदलतं तोच आहे. मी तर त्याच्यापेक्षा एक सिरियस प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. भारतातील घटनेतील म्हणजे भारताच्या राज्य घटनेतील कलम 371(2) नागपूर करार कलम 8 नुसार विदर्भातल्या युवकांना महाराष्ट्रातल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये, फार जबाबदारीने सांगतोय मी, म्हणजे हे घटनेत लिहिलं आहे म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलतोय, विदर्भातील युवकांना महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात, आपली लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राच्या? 23%, 22-23% आहे. आपल्याला 23% सरकारी नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. आपले जे जुने लीडर्स होते ना ते फार विजनरी होते. म्हणजे भाई बर्धननी हा प्रश्न मार्च 1960 विधानसभेत यशवंतराव चव्हाणांना विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भातलं प्रत्येक हित जपू. आणि हे इतकं महत्त्वाचं होतं की कलम 371(2) आपल्या घटनेत टाकण्यात आलं होतं, घटनेत लिहिण्यात आलं होतं की विदर्भातल्या युवकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल. गेल्या इतक्या वर्षांमध्ये त्याचं कधीही पालन झालं नाही. पण असं नाही आहे की गव्हर्नमेंटमध्ये लोक फॉलो नाही करत. एक 84 साली दांडेकर समिती आली होती, त्यांच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये हा विषय नव्हता. हा विषय नव्हता, तरी हा विषय महत्त्वाचा आहे म्हणून त्यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की विदर्भातल्या युवकांना पूर्ण रोजगार मिळत नाही. त्याच्यावरती चर्चा करत असताना शरदचंद्र पवार साहेब त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते, त्यांनी विधिमंडळात सांगितलं की विदर्भातल्या लोकांना 25% नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, फक्त 2.5% नोकऱ्या मिळालेल्या आहेत म्हणून. आणि याच्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर ताण पडतोय, हे शरद पवारांचं वाक्य आहे. आम्ही याच्यानंतर RTI केली, गव्हर्नमेंटला सांगितलं की 371(2) नुसार किती नोकऱ्या तुम्ही आम्हाला सांगा. गव्हर्नमेंट म्हणे आमच्याकडे माहितीच नाही आहे. मग आम्ही MPSCकडनं एक पत्राची प्रत मिळाली. म्हणजे MPSCचे तत्कालीन अध्यक्ष सुधीर ठाकरे साहेब होते, त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी राज्यपालांच्या लक्षात आणून दिलं की तुमच्यावरती कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, घटनादत्त तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही बघायला पाहिजे विदर्भातल्या युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. मला एक सांगताना खूप दुःख होतं आहे मॅडम, आणि आपल्या सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की आमच्या फॉलोअपमुळे किंवा राज्यपालांच्या इनिशिएटिव्हमुळे, ठीक आहे त्यांच्याच याच्यामुळे झालं, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 2015 साली एक कमिटी बसवण्यात आली होती. तोपर्यंत विदर्भातल्या युवकांना 5 ते 60% नोकऱ्या हेच सगळ्यांना होतं. या कमिटीने आपला 3 महिन्यात अहवाल द्यायला पाहिजे होता, त्यांनी 4 वर्ष घेतली. चला ठीक आहे, 4 वर्ष घेतली, काय प्रॉब्लेम. तो अहवाल कधीच बाहेर आला नाही. आणि एक दिवस सुधीरभाऊ मुनगंटीवार जे आमच्या विदर्भातले कट्टर विदर्भवादी, ज्यांना विदर्भाचे सगळे प्रश्न माहिती आहे, त्यांनी विधिमंडळात डिक्लेअर करून दिलं विदर्भातल्या युवकांना 26.28% नोकऱ्या आहे, आता आपला काही बॅकलॉग नाही, काही नाही. आपल्या माणसांनी हे असं केल्यामुळे मी तुम्हाला सांगतो विदर्भातल्या आजच्या पिढीचं आणि येणाऱ्या पिढींचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. या गोष्टीची विदर्भातल्या युवकांना फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. कारण उद्या कोणी आपण आवाज उठवायला जाऊ ना की तुम्ही असं केलं, हे का, ते म्हणतील, काय म्हणतील, तुमच्या विदर्भातलेच मंत्री होते, त्यांनीच हे असं म्हटलं, आमच्या याच्यावर काही नाही. आता मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. हे संपूर्ण चुकीचं आहे. दुसरी एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की आत्ता माननीय गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी डिक्लेअर केलं, कॅबिनेट डिसिजन घेतलं की आम्ही आता आम्ही महाराष्ट्रात पोलिसांच्या 12,538 जागा भरणार आहोत. हा सगळा जुना रेफरन्स देऊन मी एक 10 दिवसापूर्वी त्यांना विनंती केली की तुम्हाला या जागा भरायच्या आहे, फार चांगल्या गोष्टी आहे, कोविडमध्ये तुम्ही ह्या जागा भरून राहिले, खूप लोकांना रोजगार मिळेल, परंतु ह्या जागा भरत असताना आधी तुम्ही एक्सेलमध्ये तुमचा प्रोग्राम टाका, महाराष्ट्रात जितके पोलीस कॉन्स्टेबल्स आहेत त्यांची एक यादी टाका, ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून येतात, त्या हिशोबाने तुम्हाला कळेल
विदर्भातले किती, मराठवाड्यातले किती आणि उर्वरित महाराष्ट्रातले किती. हा जो बॅकलॉग येईल, सर्वात आधी विदर्भातल्या लोकांचा बॅकलॉग भरा आणि मग उरलेल्या नोकऱ्या तुम्ही मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. आणि मी एक सांगतोय मॅडम, ही जी मागणी करतोय ही काही पॉप्युलिस्ट मागणी नाही आहे, काहीतरी आमच्या मनात आलेलं आहे म्हणून नाही बघणार आहे. जे घटनेत लिहिलेलं आहे, जे ऑफिशियल आहे, आम्ही काही अनऑफिशियल त्यांना मागणत नाही, जे ऑफिशियल आहे ते त्यांनी करायला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती एक करतोय. आता बघूया महाराष्ट्र शासन त्याच्यावरती काय निर्णय घेतो. पण एक मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक विभागात जेव्हाही आता नोकरी भरती होईल तेव्हा ही गोष्ट जर कटाक्षाने फॉलो झाली तर विदर्भातल्या युवकांना प्रचंड प्रमाणात नोकऱ्या मिळतील. आता समजा या हिशोबाने त्यांनी केलं तर विदर्भात फार झालं तर 2-3 हजार युवकांना नोकऱ्या मिळतील. पण बॅकलॉग काढून जर विदर्भातल्या युवकांना नोकऱ्या दिल्या तर जवळपास 7 ते 8 हजार युवकांना फक्त पोलीस कॉन्स्टेबलच्या नोकऱ्या मिळतील. आणि ही गोष्ट करायलाच लागेल. तुम्ही ते काय एक म्हण आहे ना की कोंबडा झाकला म्हणजे सकाळ व्हायची राहत नाही, असं काहीतरी. हे तसंच आहे. हे तुम्ही किती दिवस अवॉइड करणार आहात? विदर्भाच्या युवकांना किती दिवस तुम्ही टोणाला पाणी भरणार आहात? मला शेवटचा प्रश्न हाच विचारावा असं वाटतो की शेवटी काय सांगाल, कारण ही जी समस्या आहे, ही रोजगाराची समस्या, एकंदरीत सरकार पण आपल्याला जबाबदार दिसतो आणि यात घुसमट जे होते ती युवकांची होत आहे. तर युवकांना काय सांगाल आणि स्पेशली आणि सरकारलाही काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही देऊ इच्छिता? आपल्या चॅनलमार्फत मी विदर्भातील युवकांना एकच संदेश देऊ शकतो की ही जी मागणी आहे, ही जी आपण सरकारकडे मागणी केलेली आहे, सोप्या आहेत. 3च गोष्टी आहेत त्याच्यात. भारतीय राज्यघटनेतील कलम 371(2), नागपूर करार कलम 8 आणि 5 ऑगस्ट 1994 विदर्भ वैधानिक विकास मंडळ ज्यावेळेस स्थापन झाली त्याच्यातील राज्यपालांच्या निर्देशानुसार 8(3), 8(4) आणि 8(5) या कलमांनुसार फक्त आपल्याला सरकारकडे ही मागणी मागायची की तुम्हाला नोकरी भरती करायची ना करा, तुम्ही आमचं फिजिकल घ्या, तुमची रिटर्न टेस्ट घ्या, पण हे करायच्या अगोदर या गोष्टींचं तुम्ही पालन केलंच पाहिजे. आणि मॅडम ही मागणी ना अशी काही अताताई वगैरे किंवा कोणाच्या तरी डोक्यातून आलेलं नाही आहे. कायद्यानुसार आपलं देश कशावर चालतो? घटनेवर चालतो, कायद्यावर चालतो. तुम्ही कायदेशीररित्या करा. आधी आमच्या विदर्भातल्या युवकांना नोकऱ्या द्या, बाकी दगड. आणि विदर्भातील युवकांना ज्यांनाही हेड कॉन्स्टेबल बनावं आपण असं वाटतं किंवा त्या सगळ्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही फॉर्म करून आले, त्याची नोकरीची तयारी करून आले, सगळं ठीक आहे. त्याच्या अगोदर हा जो कागद आहे, हे जे अर्ज आहे, आम्ही फेसबुक व्हॉट्सॲपवरही टाकतो आहे, एवढं एक पत्र घेऊन तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीकडे जा, शांतपणे त्याला हात जोडा, त्याला ह्या सगळ्या बाबी समजावून सांगा आणि त्याला सांगा की बाबा रे तू आता गव्हर्नमेंटवर प्रेशर टाक आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून आणा. आणि हे डुएबल आहे. हे म्हणजे असं काही खूप हवाही नाही आहे, हे डुएबल आहे. हे 100% होऊ शकतं. आणि याने काय होईल मॅडम, एकदा पोलीस कॉन्स्टेबल भरतीत विदर्भातल्या युवकांचा बॅकलॉग भरणं सुरू झाला की याच्यानंतर समजा दुसऱ्या डिपार्टमेंटच्या नोकरी निघाल्या, महसूल आहे, कृषी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये विदर्भातल्या युवकांना त्यांच्या बॅकलॉगच्या प्रमाणात नोकऱ्या मिळणं सुरू होतील आणि काही वर्षात विदर्भाची सुबत्ता होईल. आणि मी अजून एकदा सांगतो तुम्हाला की आपण जरी ह्या सगळ्या गोष्टी करत असलो तरी आपल्या चॅनलमार्फत माझं हे म्हणणं आहे, आमचा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे, मला बिलकुल अपेक्षा नाही की सरकार याच्याबाबत काही डिसिजन घेईल. कारण सरकार ही कायम, कुठली सरकार असो, ही कायम पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई त्या भागातलेच सपोर्टिंग असतं. त्यामुळे जर हे करायचं आहे तर स्वतंत्र विदर्भ राज्याला पर्याय नाही. कारण ज्या दिवशी स्वतंत्र विदर्भ राज्य होईल त्या दिवशी इथल्या 100% नोकऱ्या ह्या केवळ आणि केवळ विदर्भातल्या युवकांनाच मिळतील. धन्यवाद. खरं तर आजचा विषय खूप महत्त्वाचा विषय होता, कारण की त्या रोजगार समस्या, युवकांच्या ज्या रोजगार समस्या आहे ह्या सातत्याने उठणारा प्रश्न आहे. आणि याविषयी सरांनी ज्या प्रकारे आपले मत व्यक्त केले किंवा आपले विचार आपल्यासोबत शेअर केले, नक्कीच मी सरांचा आभार मानते. आणि नक्कीच त्यांच्या विचारातून आपल्याला कुठेतरी प्रेरणा मिळेल आणि युवकांना एक पॉझिटिव्ह म्हणता येईल किंवा सकारात्मक संदेश किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून या समस्येकडे बघता येईल. धन्यवाद. कॅमेरामॅन विकास जीवनेसोबत मी निकिता जंगले, विदर्भ TV नागपूर.